दिलेले आहे त्या लिस्ट मधले सर्व खेळाडू या ठिकाणी असतील. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जातोय मैदानाच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. स्वतः कर्णधार रंजन तांबे. स्ट्राईक वरती सलामीचा गोलंदाज आहे जयेश. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा झेल देखील घेतला, मोठा एक गडी बाद केला. आता मात्र जयेश पाहूया पुढे चेंडूचा सामना करेल का. छोटंसं रनअप पाहूया. सामना करेल रंजन तांबे आणि या ठिकाणी मोठा फटका. रंजन आणि हा चेंडू भिरकावला जातोय का, सीमारेषे पार येतोय का, आणि हा येतोय एक गणगणित चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 4 धावा. त्यानंतर पुढे होणारा सामना असेल MCC पोफळवणे वर्सेस अमर स्पोर्ट तेरेवांगणी. या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. MCC पोफळवणे वर्सेस अमर स्पोर्ट तेरेवांगणी या दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण पाहतोय एक वेगळी रंगत या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतंय ज्या पद्धतीने या ठिकाणी एक मोठा गडी बाद झाला रोहित तांबेच्या रूपाने, एक डावखुळे फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यानंतर जी महत्त्वाची जबाबदारी होती ती कर्णधारावरती, आणि स्वतः कर्णधार या ठिकाणी रंजन तांबे मोठी फटकेबाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा एक फटका येतोय, एक चौकार देखील मिळाला. पुढील चेंडू खेळतोय. हो हो, या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी मला वाटतं सुंदर चेंडू फेकला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू मिळाला नाही आणि एक धाव नक्कीच मिळाली. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 5 धावा. मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही साहेब 4 वेळा आवाज दिलेला आहे. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील. त्यानंतर या ठिकाणी जो सामना पराजित झालेला आहे साईनाथ देगाव संघ, यांच्यासाठी देखील आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देणार आहोत. त्यांना देखील त्याने स्वीकार करायचा आहे. साईनाथ देगाव संघाचे संघनायक याने देखील आपला सन्मान करण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. जयेश यांच्याकडून आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडूला या ठिकाणी कोणतीही दिशा दिलेली नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. थेट यष्टीरक्षक या ठिकाणी पाहायला मिळतात. हेमंत कानिम यांच्या हातामध्ये चेंडू गेला. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सज्ज. पाहूया पुढील चेंडू. आणि या ठिकाणी देखील सुंदर चेंडू फेकला जातोय. कोणतेही धाव नाहीये. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. जय शिवाजी वावगर संघाकडून पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया चेंडू भिरकावला जातोय. किती धावा मिळतात ते देखील पाहावं लागेल. नक्कीच मला वाटतं या ठिकाणी चौकार येईल का, परंतु सुंदर या ठिकाणी किती धावा मिळाल्या आहेत पंच. धावसंख्या किती घेतल्या गेल्या आहेत. 2 धावा. त्या लिस्ट प्रमाणे खेळत असं त्यांचा नियम आहे. गावचा विषय नाही, त्या लिस्ट प्रमाणे त्याच्यामध्ये नाही खेळ असं. ते लिस्ट कशी आता आपण लिस्ट घेत नाहीत ना इथं. त्यांनी 15 दिवस अगोदर लिस्ट मागितली. म्हणजे तुम्हाला जे खेळायचे ते खेळाडूंची 15 दिवस अगोदर लिस्ट द्या. त्याच्यामध्ये लिस्टमध्ये जरी नाव असताना 17-18 नंबर त्याचं खेळू शकलं असतं, पण त्या लिस्टमध्ये त्यांचं नावं नाही असं झालं. बाकी काय नाही. मीटिंगला गेलाय. या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर फटकेबाजी करत होते आणि सुंदर फटकेबाजी करत असताना देखील या ठिकाणी मला वाटतं किती धावा मी घेतले गेले आताच्या चेंडूवरती. आणि टोटल धावसंख्या झाली 7 धावा. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 7 धावा. आता केवळ राहिलेत शेवटचे 2 षटक म्हणजेच 12 चेंडू. आणि या 12 चेंडूचा सामना करत असताना पाहावं लागेल किती धावा घेतल्या जात आहेत. आणि दुसरं षटक घेऊन आलंय रोशन. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो रोशन. आता मात्र मोठी जबाबदारी असेल रंजनवरती. या षटकाचा सामना करत असताना पाहावं लागेल किती धावा मिळतात. त्या शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत, म्हणजेच 12 चेंडू आपल्याकडे आहेत. आणि स्ट्राईक वरती पोहोचलाय तो रंजन. पुढील चेंडू सामना करत रंजन. पाहूया. आणि या ठिकाणी चेंडू फिरकावला होते. मला वाटतं हवेमध्ये चेंडू. 1 धाव तर नक्कीच घेता येईल का. 1 धाव घेतले. 2 धावा घेता येते आणि या ठिकाणी मात्र रोखून ठेवलंय.
केवळ एका धावेवरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 8 धावा. त्यानंतर पुढील होणारा सामना असेल मराठा योद्धा पंधेरी वर्सेस मोरिया क्रिकेट संघ दाबिल. या दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. मराठा योद्धा पंधेरी आणि मोरिया क्रिकेट संघ दाबिल आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर पुढे होणारा सामना असेल. पुन्हा एकदा सज्ज रोशन. पाहूया पुढील सामन्याचा चेंडू फेकला जातोय आणि या ठिकाणी विशाल आणि हा चेंडू भिरकावला. नक्की षटकार चौकार होईल का? परंतु या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय गणगणित षटकार. कारण कुठेतरी विशालाची फलंदाजी थांबली होती. कुठेतरी या ठिकाणी ब्रेक आपण पाहिला होता. परंतु हा विशाल तांबे आता मात्र या ठिकाणी मोठे फटकेबाजी करतोय. महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावतोय. कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी धावसंख्या मिळाली होती 7 धावा घेतल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील या ठिकाणी मोठी धावसंख्या घेतोय विशाल. विशाल कामगिरी करावी लागेल. त्याच्या बॅटमधून या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि बॅटमधून आपण जर पाहिलं तर एक मोठा फटका देखील आला. एक षटकाराच्या रूपाने या ठिकाणी धावसंख्या देखील भर पडते आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडून धावसंख्या होते 14 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी काय होतंय? झेल होतोय का? आणि या ठिकाणी मोठा झेल. मोठा झेल होऊन माघारी परतोय. पंचांचा देखील इशारा येतोय. हे झेलबाद झालेले आहेत विशाल तांबे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. असं वाटलं होतं की हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का? परंतु थोडंसं आपल्यावरती संयम ठेवणं देखील फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत जर खेळायचं आहे तर प्रत्येक चेंडूचा सामना करायचा आहे. तर प्रत्येक चेंडू सामना खेळत असताना या ठिकाणी अजूनही षटक बाकी आहे. त्यामुळे थोडंसं शांत पद्धतीने या ठिकाणी खेळ खेळायचा होता विशालाला. परंतु पहिला षटक मारल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विशाल देखील या ठिकाणी बाद होतोय. एक मोठा गडी बाद होऊन माघारी परततोय. आता मात्र स्ट्राईक वरती कोण पोहोचतोय पाहावं लागेल. आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय दिलपेश. दिलपेश वरती जबाबदारी असेल. मात्र गोलंदाजी वरती आहे तो रोशन. रोशन यांच्या गोलंदाजीत एक मोठा फटका मिळाला होता. परंतु ती मोठी फटकेबाजी केली होती. ती उणी पूर्ण भरून काढेल का? या ठिकाणी निर्धाव चेंडू फेल करेल का? पाहूया. रोशन. हो हो क्या बात आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी झेल. पुन्हा हवेमध्ये चेंडू. परंतु या ठिकाणी सुंदररित्या या ठिकाणी चेंडू फेकला जातोय. कोणतीही धाव नाहीये. एकही धाव नव्हता. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. रोशन यांचा काही चेंडू शिल्लक. आता मात्र बॅटला काढा लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि मला वाटतं या ठिकाणी मोठा झेल घेतलाय हेमंत कानिम. एक यष्टपैलू यष्टीरक्षक म्हणावं लागेल आणि मोठा झेल घेऊन पुन्हा एकदा नाराज होऊन माघारी परततोय दिलपेश. आता मात्र पाहावं लागेल. थोडीशी मंदावलेली धावसंख्या आहे. नवीन फलंदाज कोण जाताना आपण पाहतोय आणि नवीन फलंदाज आहे दिनेश. स्वतः कर्णधार रंजन आणि दिनेश यांची ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. महत्वाची कामगिरी बजावताना रोशन गोलंदाजीसाठी सज्ज. एक महत्वाची सूचना असेल जी आपण लिस्ट दिलेली आहे त्या लिस्ट प्रमाणे या ठिकाणी सर्व खेळाडू खेळले जातील. एक्स्ट्रा बाहेरील कोणी खेळाडू त्या लिस्टच्या व्यतिरिक्त खेळता येणार नाहीये असा जो कमिटीचा दिलेला नियम आहे त्या नियमांचं सर्वांनी पालन देखील करायचं आहे. अशी एक महत्वाची सूचना असेल. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज रोशन. पाहूया. हो हो या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. एक धावेसाठी नक्कीच धाव घेता येईल का? एक धाव घेतलेली आहे. 2 धावा घेता येईल का? परंतु या ठिकाणी रंजन यांनी रोखून ठेवलंय आणि स्ट्राईक वरती पोहोचलाय. परंतु या ठिकाणी काय होतं? या ठिकाणी रनआउटचा खतरा. या ठिकाणी दिलीप माघारी परततोय. दिनेश या ठिकाणी माघारी परत. नाराज होऊन नक्कीच माघारी परतेल कारण एक धाव घेतली होती परंतु 2 धाव घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी रनआउटचा खतरा आला आणि एक मोठा गडी बाद होतोय. अशा पद्धतीने थोडीशी मंदावलेली धावसंख्या. भीमजोत संघाची धावसंख्या पोहोचते 15 धावा. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 15 धावा. नाणेफेकीसाठी यायचं आहे मराठा योद्धा पंधेरी मोरिया क्रिकेट संघ दाबिल
आणि नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी उडवला गेला आणि नाणेफेकीचा कौल मराठा योद्धा पंधेरी संघाने नाणेफेकीचा कौल विजय प्राप्त केलेला आहे. आपण आपला निर्णय द्यायचा आहे. मोरिया क्रिकेट संघ दाबिल या संघाने नाणेफेकीचा कौल विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांनी निर्णय आपल्याला देतीलच. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण जातोय. गोलंदाजी स्वीकारलेली आहे दाबिल मोरवाडी संघाने. मोरिया संघाने गोलंदाजी स्वीकारलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी मला वाटतं तिसरं षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. तिसरं षटक घेऊन आलाय प्रशांत आणि प्रशांत यांच्या पहिल्या चेंडूवरती गचाल या ठिकाणी आपण पाहिला तर वाईट चेंडू आणि 4 अतिरिक्त धावा अशा एकूण 5 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. या 5 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचले 20 धावा. सुंदर या ठिकाणी धावसंख्या उभी केली गेलेली आहे कारण एकही चेंडू फेकला गेलेला नाही. अजूनही 6 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूचा सामना करत असताना भीमज्योत उन्हाळे संघाला पाहावं लागेल या ठिकाणी किती मोठी धावसंख्या उभी करावी लागते. 6 चेंडू शेवटचे शिल्लक. पुन्हा एकदा या ठिकाणी काय होतंय पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा चेंडू फेकला जात आहे. एक धाव तर नक्कीच घेता येते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 21 धावा. वन 21 धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक वरती पोहोचलाय रंजन. गोलंदाजी करील प्रशांत. पाहूया रंजन आणि प्रशांत. हो या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी भिरकावण्याचा प्रयत्न. एक धाव तर नक्कीच घेता येईल का? एक धाव घेतलेली आहे. 2 धावा घेता येईल का? 2 धावा देखील पूर्ण. सुंदर आणि बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पोहोचते 23 धावसंख्या झालेली आहे. जवळजवळ जर मोठं आव्हान उभं करून ठेवायचं असेल जय शिवाजी संघासमोर कमीत कमी 30 धावा देखील या ठिकाणी कराव्या लागतील. परंतु बघूया या 30 धावांचा या ठिकाणी आव्हान उभं करून ठेवतात का भीमज्योत उन्हाळे संघ. पुढील चेंडू प्रशांतचा सामना करेल तर रंजन तांबे. प्रशांत आणि रंजन अशी रंगत आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा हो क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी प्रशांतची. रोखून ठेवलं. एकही धाव नाही आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. असं वाटत होतं की कुठेतरी पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी अतिरिक्त 5 धावा दिल्या गेल्या परंतु 5 धावा दिल्यानंतर देखील प्रशांतने त्यांची जी गोलंदाजी आहे ती अचूक लेंथ मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करतोय. रोखून ठेवतोय फलंदाजांना. हो क्या बात आहे. सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो. दाद द्यावी लागेल प्रशांतच्या गोलंदाजीला. मात्र रंजन तुला या ठिकाणी थांबून फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी धावसंख्या करावी लागेल कारण काही मोजकेच चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या या ठिकाणी उभी केली गेली. 23 धावसंख्या झालेली आहे कारण 2 निर्धाव चेंडू फेकले गेले. एकही धाव मिळाले नाहीये. रंजन आपल्याला आता मात्र मोठा फटका खेळावा लागेल कारण काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा हो क्या बात आहे. एका मागोमाग एक असे 3 निर्धाव चेंडू फेकले जातात प्रशांत यांच्याकडून. यालाच म्हणतात गोलंदाजी. गोलंदाजीला दाद द्यावी लागेल कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजीने पाहिले पहिल्या चेंडूचा या ठिकाणी जरी अंदाज आला नाहीये. पहिल्या चेंडूवरती जरी वाईटच्या रूपाने आणि अतिरिक्त 4 धावा अशा एकूण 5 धावा जरी गेल्या असल्या तरी पुढचे जे चेंडू या ठिकाणी प्रशांत यांनी फेकले ते सुंदररित्या फेकले. पुन्हा आता मला वाटतं शेवटचे काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र मोठे फटके करावे लागतील परंतु काही मोठे फटके या ठिकाणी मिळाले नाही आहेत. फक्त मिळाले ते एकच धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते. धावसंख्या होते 24. 3 षटक समाप्त. धावसंख्या पोहोचते 24. पुढील होणारा सामना आहे मराठा योद्धा पंधेरी मोरिया क्रिकेट संघ दाबिल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय.
आपले पहिली फेरी अजून चालू आहे. पहिल्या फेरीत हा तिसरा सामना या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्याला टोटल 8 सामने खेळायचे आहेत, त्यामुळे थोडीशी जलद गतीने सामने घ्यावे लागतील. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घेण्यासाठी भीमजोत संघाने देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जय शिवाजी वाघोरे संघाने देखील आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. या ठिकाणी ज्यांचं आताच आगमन झालेलं आहे असे अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे प्रशिक्षक आमचे मार्गदर्शक सुनीलजी मोगरे साहेब, तसेच सन्माननीय आमचे मार्गदर्शक अनिलजी मोगरे साहेब यांना मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. चला या फलंदाज मैदानामध्ये यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. भीमज्योत उन्नवरे संघ आणि सलामीचे फलंदाज त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जय शिवाजी वाघोरे संघाचे सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. त्यानंतर पुढे होणारा सामना असेल पंधेरी आणि दाबिल अशी ही लढत होणार आहे. मराठा योद्धा पंधेरी वर्सेस मोरिया क्रिकेट संघ दाबिल यांच्यामध्ये हे लढाई होणार आहे. दोन्ही संघांनी सज्ज व्हायचं आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. 18 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल 25. 18 बॉल्स टू विन 25 रन्स. पाहूया अशी ही लढत होते. 18 चेंडू 25 धावांची गरज. आणि सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय सलामीचे फलंदाज असेल एका बाजूने असेल प्रशांत आणि दुसऱ्या बाजूने असेल जगन. प्रशांत आणि जगन अशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. आता मात्र मोठी जबाबदारी असेल ती गोलंदाजांची, कारण भीमज्योत संघामध्ये देखील तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज असेल ज्याने DPL मध्ये सुंदर कामगिरी बजावली होती. असं दापोली प्रीमियम लीग मध्ये ज्याने खेळण्यासाठी ज्यांची वर्णी लागली होती असं स्वतः गोलंदाज मैदानामध्ये दाखल. विशाल तांबे गोलंदाजीवरती तयार. विशाल तांबे आणि स्ट्राईक वरती आता मात्र पोहोचलाय जगन. नॉन स्ट्राईक वरती असेल प्रशांत. जगन आणि प्रशांतची अशी सलामीची जोडी महत्वाची जोडी असेल आणि ही जर जोडी आपण लवकरात लवकर माघारी परतवली मित्रांनो तर नक्कीच आपल्याला या 25 धावांवरती रोखून ठेवता येईल. परंतु या सलामीच्या जोडी देखील तेवढीच मोठी ताकदीची महत्वाची आणि तेवढीच संघासाठी महत्वाची पूर्ण कामगिरी बजावण्यासाठी उतरलेली आहे. पाहूया पुढील चेंडू. पहिल्या चेंडूचा सामना करेल जगन. आता मात्र पहिला षटक असेल, पॉवर प्लेचा षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल विशालाला हे देखील काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याचं कौशल्यपणाला लावावं लागेल. पाहूया पुढील चेंडू. विशाल तांबे स्ट्राईक वरती पोहोचला जगन. विशाल आणि जगन. स्टार्ट द मॅच. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मोठं सरना. हो क्या बात आहे. पहिला चेंडू या ठिकाणी वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. धावेमध्ये भर. पहिला चेंडू वाईटच्या रूपाने एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळालेले आहे. एक बोनस पॉईंट म्हणावे लागेल. कोणताही 9 चेंडू असेल वाईट चेंडू असेल तर आपल्याला एक बोनसच्या रूपाने एक एक्स्ट्रा धाव मिळते. ही धावसंख्या फार महत्वाची असते.
आणि तशीच धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू फेकला गेला, पहिला चेंडू होते एक एक्स्ट्रा धाव म्हणजेच वाईटच्या रूपाने मिळाली. संघाचं खातं देखील उघडलं गेलं. सलामीचे फलंदाज स्ट्राईकवरती जगन, नॉन स्ट्राईकवरती प्रशांत. जगन आणि प्रशांत महत्त्वाची जोडी आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मोठी कामगिरी देखील या ठिकाणी बजवावी लागेल, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. जगन या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच फायदा उचलेल का, कारण ज्या पद्धतीने त्याची फलंदाजी आपण पाहिली नक्कीच फायदा उचलेल आणि हा फायदा देखील उचललाय. फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू जातोय का सीमारेषे पार, येतोय गणगणित चौकार. सुंदर गोलंदाजी आपण पाहत होतो, परंतु गोलंदाजीवरती या ठिकाणी मारा करतोय स्वतः जगन. पॉवर प्लेचा देखील परिपूर्ण फायदा उचलतोय. पहिला चेंडू याकडे वाईटच्या रूपाने फेकला गेला, दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी एक मोठा चौकार देखील पाहायला मिळाला आणि चौकाराने धावसंख्या देखील नेऊन ठेवले 5 धावा. अरे हो, मला आज गेले 5 धावा. विशाल भाव, तुला काहीतरी वेगळ्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल, कारण जय शिवाजी वावगर संघाचे देखील तेवढ्याच ताकदीचे आणि तेवढाच अनुभव असणारे हे खेळाडू मैदानामध्ये दाखल आहेत. त्यामुळे तुला मात्र तुझ्या अनुभवाचा या ठिकाणी फायदा उचलावा लागेल. मात्र सुंदर फटकेबाजी करतोय जगन. एका बाजूने आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी उतरलाय मैदानामध्ये. ही सलामीची जोडी एक महत्त्वपूर्ण अशी सलामीची जोडी असेल जय शिवाजी संघाकडून. पुन्हा सज्ज विशाल. आता मात्र निधाव चेंडू फेकावे लागतील, मोठे गडी या ठिकाणी बाद करावी लागतील. ही सलामीची जोडी या ठिकाणी माघारी परतावी लागेल. पाहूया पुढील चेंडू. हो, या ठिकाणी बॅटची कडा लागून चेंडू जाईल का, परंतु क्या बात आहे, या ठिकाणी झेल सुटलाय. स्वतः यष्टी रक्षकाने हा मोठा झेल सोडलाय. मित्रांनो, झेल सुटला म्हणजे मॅच सुटली म्हणावी लागेल, कारण झेल तुम्ही सोडलाय. जगनचा तुम्ही झेल सोडलाय, कारण जगनच्या बॅटला कडा लागली होती. चेंडूला या ठिकाणी भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी हवेमध्ये चेंडू होता. सहज झेल या ठिकाणी घेता आला असता, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर झेल सुटलाय. या ठिकाणी मोठा विकेट देखील आपण गमावलाय. पुन्हा एकदा सज्ज विशाल. आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय. बिग हिटर म्हणावं लागेल प्रशांत. पाहूया या बिग हिटर मधून मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा सज्ज विशाल. हो हो, या ठिकाणी काय होत आहे, हवेमध्ये पुन्हा चेंडूवरती येतोय रोहित आणि झेल देखील टिपलाय. मोठा गडी या ठिकाणी माघारी परततोय प्रशांत बागणे, कारण प्रशांत बागणे यांच्यावरती मोठी जबाबदारी होती, कारण एक झेल सुटला देखील होता, एक जीवदान देखील मिळालं होतं जगन याचं. परंतु जगन जीवदान मिळाल्यानंतर देखील या ठिकाणी संयमी खेळायचा होता, परंतु संयमी खेळ खेळत असताना देखील मोठे फटके मारायच्या नादामध्ये प्रशांत माघारी परतला. मोठा गडी बाद झाला. भीमजोत संघाला एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. सुंदर गोलंदाजी करतोय विशाल, ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आजच्या या शिवसाई चॅम्पियन चषक 2025 स्पर्धेला आगमन झालेलं आहे. सन्माननीय फरारे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अनिलजी मोगरे साहेब, सुनीलजी मोगरे साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय अनिलजी मोगरे साहेब यांच्याकडून आजच्या या स्पर्धेमध्ये जी चमचमणारी मानाची सन्मानाची जी ट्रॉफी आहे ना मित्रांनो, ती प्राप्त झालेली आहे अनिलजी मोगरे साहेब यांच्याकडून. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोणतीही स्पर्धा म्हटलं की त्यांच्यापर्यंत आपण ज्या ज्या वेळेस जातो त्या वेळेस आपल्याला नक्कीच त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होतं, असं अनिलजी मोगरे साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. अनिलजी मोगरे साहेब आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे, तसेच सुनीलजी मोगरे सर आपणही यायचं आहे. या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी मला वाटतंय झेल सुटतोय आणि झेल सुटल्यानंतर देखील या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय गणगणित चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या होते 13 धावा.
या ठिकाणी ज्यांना आपण सन्मानित करतोय खऱ्या अर्थानं आजच्या या मानाच्या सन्मानाच्या द्वितीय चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे असे फरारे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय अनिलजी मोगरे साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनिलजी मोगरे सर यांच्यासाठी. एक मानाचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. या ठिकाणी पहिला षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते, धावसंख्या होते 13 धावा. आता मात्र बेरीज आणि वजाबाकी ही प्रत्येक चेंडूवरती करावी लागेल मित्रांनो, कारण शेवटचे चेंडू आहेत 12 आणि जय शिवाजी संघाला जिंकण्यासाठी गरज असेल किती पाहिजेत हो ना, तेच मी मगाचपासून बोलवतोय. 12 चेंडू 12 धावांची गरज. आणि जो मागील सामना झाला ना भारत भूषण भूपन संघाचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आहे स्वप्नील. स्वप्नील साठी तुम्ही या सर. स्वप्नील या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. सन्मानित करायचं आहे सर. सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मान चिन्ह सन्मानित करायचं आहे मॅन ऑफ द मॅच. आणि या ठिकाणी पुन्हा मैदानाच्या दिशेने आपण जातोय. मैदानाच्या दिशेने आपण काय होतंय ते पाहावं लागेल. आणि या ठिकाणी किती धाव मिळाले आहेत पंच. धावसंख्या किती घेतले? 1 धाव. जगन यांच्या बॅटमधून 1 धाव मिळालेले आहे. आणि आता मात्र समीकरण पाहावं लागेल. पुढील चेंडू गोलंदाज कोण आहे? गोलंदाजाचं नाव द्यायचंय. सिद्धू गोलंदाजाचं नाव रोहित आहे. डावखोळा गोलंदाज रोहित याची गोलंदाजी आपण पाहतोय. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईक मध्ये आता मात्र पोहोचलाय रोशन. प्रत्येक चेंडू ते 1 धावेची गरज आहे. आता किती धावा घेतलेल्या आहेत? 1 धाव ना, 1 धाव. पंच जरा इकडे सांगा जरा किती धावा घेतल्यात? 2 धावा घेतल्यात का? 2. लक्ष ठेवा. या ठिकाणी 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 16 धावा. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. रोहित तुला अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर सामना याच ओव्हरमध्ये समाप्त होईल, कारण धावसंख्याची आवश्यकता कमी आहे आणि चेंडू आपल्याकडे जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकावे लागतील. रोशन सारख्या मोठ्या विकेट या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज रोहित. आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र स्वागत केलंय. या षटकार म्हणावं लागेल. पंचांचा देखील इशारा पाहावा लागेल. किती धावा मिळत आहेत, कारण रोशनने मोठा फटका तर नक्कीच खेळलाय. विजयाच्या दिशेने देखील वाटचाल देखील आपण पाहतोय, परंतु पंचांचा इशारा देखील पाहावा लागेल. पंचांचा इशारा येतोय चौकार. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 21. किती पाहिजे? फक्त एका चौकाराची गरज. आणि आपला आत्मविश्वास स्वतःवरती जर असेल ना मित्रांनो तर नक्कीच आत्मविश्वासाने जग देखील जिंकता येतं. आणि हाच आत्मविश्वास आहे रोशन याच्यामध्ये. फक्त एक चौकाराची गरज आहे. मला वाटतंय आत्मविश्वासाने हा जर चौकार जर मारला ना तर हा विजय चौकार असेल. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत तर मला वाटतं चेंडू झालेत फक्त 4 चेंडू झालेले आहेत. 8 चेंडू 4 धावांची गरज. 8 चेंडू 4 धावा. जय शिवाजी वावगर संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडू 4 धावांची गरज. यानंतर पुढील होणारा सामना असेल मराठा योद्धा पंधेरी वर्सेस मोरिया क्रिकेट संघ दाबिल. या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे.
चला जलद गतीने सामने चालू ठेवायचे. पहिल्या षटकातील सामने चालू आहेत. पुन्हा एकदा सज्ज रोशन. आणि या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी मला वाटतंय अजूनही लेंथ मिळाले नाहीये आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि फक्त केवळ हवे आहेत त्या 3 धावा. आणि खऱ्या अर्थानं कोणतीही स्पर्धा म्हटली तर वेळात वेळ काढून, अगदी कामातून वेळात वेळ काढून इथपर्यंत पोहोचतात असे आमचे मार्गदर्शक आणि एक फरारी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय सूर्यदादा मोगरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी शिवसाई मित्र मंडळ सर्व पदाधिकारी यांना विनंती करेन की आपण त्यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी काय होत आहे, या ठिकाणी मॅचचा देखील रिझल्ट येतोय आणि मॅचचा रिझल्ट आलाय. विजयी झालेला आहे जय शिवाजी वावगड संघ. हा संघ पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. पराजित संघ आहे भीमज्योत उन्नावरी संघ. यांचं देखील खूप खूप अभिनंदन. मी भीमज्योत संघाचे संघनायक यांना देखील विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि या ठिकाणी पाहावं लागेल की मॅन ऑफ द मॅच कोणाच्या दिली जाते. या ठिकाणी आपण आता यथोचित अतिथीभोग कक्षामध्ये जातोय. या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले भरारे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक सुरेश दादा मोगरे यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत.